यानंतरचा माझा प्रश्न असा आहे की IVF तंत्रज्ञानाने त्या आईला बाळ झालं, आता तिला पुन्हा एकदा चान्स घ्यायचा आहे, तर पुन्हा तिला IVFच करायला लागतं का नॅचरली प्रेग्नन्सी राहू शकते, कसं काय? बर, आता युजली आम्ही असं पाहिलंय की पहिलं बाळ त्या कपलच्या आयुष्यात इतका आनंद आणतं की जो स्ट्रेस फॅक्टर असतो तो जो ठप्पा लागलेला असतो तो गेला. लोक जे विचारत असतात सारखे आपुलकी पोटी विचारत असतात, प्रेमापोटी विचारत असतात, पण तो दरवेळेला स्ट्रेस निर्माण करत असतो की प्रेग्नन्सीचं काय, तुमच्या नंतर लग्न झालेल्या लोकांना किंवा त्या कपलवरही तो ताण येतो. हो, येतो. घरातलं खास करून जर झालं तर मग तर खूपच येतो. हो, बरोबर आहे. नंतर छोट्या भावाला प्रेग्नन्सी राहिली आणि मोठ्या भावाला अजून तसंच आहे, मग तर खूप कितीतरी आहेत गोष्टी त्याच्यात. सो बेसिकली एकदा का प्रेग्नन्सी राहिली, ते भले IVF असो दुसऱ्या कुठल्या तंत्रज्ञानाने असो, प्रेग्नन्सी राहिल्यानंतर त्यांच्या डोक्यावरचा ताण बऱ्यापैकी कमी होतो. आणि साधारणतः असं आम्ही पाहिलंय की 5 एक स्त्री किंवा 2 स्त्रिया डायरेक्ट प्रेग्नन्सी घेऊनच येतात दुसऱ्या वेळेला. गुड न्यूज घेऊन येतात. सो बहुतेक वेळेला स्ट्रेस इंड्युस्ड अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी मध्ये स्ट्रेस हा फॅक्टर असतो आणि तो करेक्ट झालेला असतो. सो पहिलं बाळ दुसऱ्या बाळाला घेऊन येतं. एवढंच नाही, मी तुम्हाला एवढंही सांगतो की सगळ्या प्रेग्नन्सीच्या अपेक्षा गिव्हअप केल्या, कारण आता इकॉनॉमिकली, मेंटली, फिजिकली एक्झॉस्ट झाले लोक उपचार घेऊन IVF फेल गेले, म्हणून मग आता प्रेग्नन्सी नकोच आहे असं सांगून बाळ अडॉप्ट जरी केलं ना तरी नॅचरली आपोआप कन्सीव्ह होतात. हेही आम्ही पाहिलेलं आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये पण तेच आहे की तो ताण, स्ट्रेस परीक्षेला बसायचं नाही ना, परीक्षेला बसायचंच नाहीये, मग ताणच नाही ना. इथे दर महिन्याला परीक्षा चालू आहे आणि ती त्याच्यावर त्या स्त्रीचं स्त्रीत्व ठरणार आहे. एवढ्या सिव्हिअर लेव्हलची ती परीक्षा द्यायला लागते. दुर्दैवाने आपल्याकडे फक्त स्त्रीलाच परीक्षा द्यायला लागतात. आधी सीता सुटलेलं नाही त्यातून, हा तसा प्रकार आहे. बरोबर. सो ह्या सगळ्या प्रकारात गडबड अशी होते की बहुतेक वेळेला नॅचरली कन्सीव्ह होऊनच येतात, पण काही लोकांमध्ये रिकरंट कॉजेस असतात, रिकरेबल कॉजेस असतात. म्हणजे आता काही लोकांना मेटाबॉलिक सिंड्रोम नावाचा एक प्रॉब्लेम आहे, ज्याच्यात PCOD होतं यंग एज मध्ये, डायबिटीस नंतर डेव्हलप होतं. सो PCOD तो मेटाबॉलिक सिंड्रोम तसाच असतो. पहिल्या प्रेग्नन्सीत बीज तयार होत नाही, IVF करायला लागतं सगळे उपाय थांबल्यावर, तर तो तसाच राहतो. रादर तो आणखी ऍग्रिवेट होतो, मग त्यालाही IVF लागू शकतं. लागेलच असं नाही पण लागू शकतं. किंवा सिव्हिअर इंडोमेट्रिओसिस नावाचा एक आजार असतो, ज्याच्यामध्ये पहिल्या प्रेग्नन्सीत लागलं आणि तो इंडोमेट्रिओसिस प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे, तसाच तो पुढे कंटिन्यू झाला, परत पण लागू शकतो. सो आजाराचं स्वरूप काय आहे त्याच्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत. किंवा मेल फॅक्टर आहे. आधीच्या याच्यामध्ये सिमेंट काउंट इतका कमी होता की IVF ला जायला लागलं. मग आता परत सिमेंट काउंट तर वाढणार तर नाहीये, युजली जेनेटिकली प्रोग्राम्ड कमी होत असतो तो. सो किंवा स्त्रीचं बीज खूप कमी झालेले आहेत म्हणून पहिल्या याच्यात IVF करायला लागलो, तर बीज वाढणार तर नाहीये ना, मग दरम्यान वय वाढलेलं असतं. एक्झॅक्टली, ते कमी होत जातात. सो काय कारणाने झाले, अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी जे मेजर कॉज असतं, आम्हाला सगळे उपाय थकले म्हणून IVF करायला. ते 3 टप्प्यात उपचार होतात, असिस्टेड नॅचरल कन्सेप्शन, IUI आणि मग IVF. सो पहिले 2 उपाय थकले, शेवटी IVF चा पर्याय राहतो. पण तसं शोधलं त्यांच्यात तर नक्की काही असं स्पेसिफिक कारण सापडत नाही. स्ट्रेस सोडला तर त्यांच्यात प्रेग्नन्सीचा चान्स नॅचरली होण्याचा जास्त चांगला असतो. पण ज्यांच्यामध्ये डिसीज कंटिन्यू होणार आहे, रादर ऍग्रिवेट होणार आहे, त्यांच्यामध्ये मात्र IVF ला जायला लागू शकतं.